फ्लावर घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि मोडे फुटलेले हिरवे वटाणे घेतलेले आहेत. आता सगळ्या भाज्यांना आपण उकडायला टाकूया. आपल्या सगळ्या भाज्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय झालेल्या आहेत. आता आपण पाणी टाकून कुकरचं झाकण लावून 5 मिनिटं शिजून घेऊया सगळ्या भाज्या. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. पाच मिनिटं शिट्टी काढून घेऊया कुकरची. भाजी पूर्ण उकडून झालेली आहे. आता आपण मॅश करून घेऊया भाजीला. पूर्ण भाजी आपण असं मॅश करून घेऊया. एकदम बघा किती मस्त जाळ शिजलेली आहे. आपली पूर्ण भाजी मॅश करून झालेली आहे. तर आता आपण भाजीची फोडणीची तयारी करूया. इथं मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहे. पूर्ण दाखवून झालेला आहे. आता 5 मिनिटं आपण थांबूया. 2 पळ्या तेल टाकून घेऊया. होईपर्यंत कांदा आपण करून घेऊया. आता आपण भाजी पूर्ण टाकून घेऊया मॅश केलेली. पूर्ण आता आपण मस्त अशी आपली पावभाजीची भाजी तयार आहे. मैत्रिणी बघा किती भारी कलर आलेला आहे. माझ्यासारखी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला पण आवडेल. एकदम छान अशी झालेली आहे. या जेवायला.